श्री स्वामी हॅलो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. अनुभव सांगायचा. आल्या तुम्ही आली आश्रमातून? आली आली आली. रात्री आम्हाला खूप उशीर झाला, 1-1:30 वाजला यायला. हो, हो. पण हा. तुम्ही अनुभव नाही आले तर आम्हाला कसं कासावीस म्हणत आम्ही. हो, सवय झालेली असते ना एवढी आपल्याला ती. सवय झाली उठल्याबरोबर मोबाईल पहिले हातात. आजचा हा. कोणता अनुभव? तरी काल एका ताईंनी ट्रेनमध्ये सांगितलाच उशिरा, हां. तर हां, हां. मग लगेच म्हटलं तो शेअर करून टाकू. म्हणजे तेवढंच हां. सेवेकरांची आपल्याला ते एक एक अनुभव तरी जातो सेवेकरांपर्यंत. हो, बरोबर आहे. हा. हं. काय आणि म्हणता, तुमचं टिफिनचं काय चालू आहे? चालू आहे ते छान चालू आहे. छान चालू आहे ना? अरे वा. हो, हो. मग काय नाही. आणि हो आणि मी केंद्रीय दादाकडून सेवा घेतली होती घरासाठी नाही का? हा हा हा. माझं घर होण्यासाठी हं. आणि सेवेचं असं म्हणजे चांगला हे म्हणजे चांगलं झालं माझं सगळं. म्हणजे घर व्हायचंय माझं अजून. हा पण जसे आमचे घरचे लोकं गावची शेती, घर वगैरे विकायला तयार नव्हते ना. हा जसे हा यांचे भाऊ आहेत 2 तर. हा पण त्या सेवेनं माहितीये का, ते हा. लोकं आमच्या साइडने बोलायला लागले आता. अरे हां. वा. हो ताई म्हणजे जे शक्य नव्हतं ना, म्हणजे हा. अशक्य ही शक्य खरंच झालंय मला. किती छान, किती हो. छान वाटतं हो, ऐकून हो. बघा. आणि म्हणजे आमची की प्लॉट घेण्याची ताकद नव्हती. आज आम्ही मोठं घर पाहिलंय ना, हा. तरी ते लोकं म्हणताय की ते घ्या तुम्ही. अरे वा. आणि हो. आणि 2च एकर शेती आहे आमची, पण तरी ते म्हणतात 1 एकर तुम्ही घ्या आणि 1 एकर आम्ही दोघं भाऊ ठेवू. अरे वा वा वा. हो. होय, सगळं हो, छान होईल खरंच बघा छान. ते. हां, ताई. स्वामी आणि एकदा आपल्या पाठीशी आहेत ना ताई, हां, हां. तर काही घाबरायचं कामच नसतं. हो ना, ते म्हणजे आम्हाला स्वतःला म्हणजे विश्वास नाही बसत आहे. आ? किती हां. छान. आणि हां. आणि अजून एक मला ते एक वेळा नाही का गालफुगी झाली होती, गालाला नाही हो. का? हं. तर एक साइडनं झाली होती. नंतर मला तर असं म्हणजे मग एक वेळा म्हणजे असं 8 दिवस झाले, तर 8 दिवस मला जेवणही नाही, काहीच नव्हतं जात. मला तर असं वाटतं की मला कॅन्सर वगैरे तर नाही झाला. आई गं! हां, एवढी भीती वाटत होती मला. खरंय, खरंय. हां. ते म्हणजे शत्रू पण आपलं चिंतन करणार नाही, एवढं मन चिंतन करतं. हो, आपणच होतो सगळे. हो, खरंय. आणि खूपच म्हणजे की मला म्हणजे माझा चेहरा पण आरशात पाहत नव्हता, एवढा मोठा झाला होता. बापरे! हो. आणि मग माहितीये का, असंच करता-करता जसं औषध गोळ्या पण घेतल्या, पण काहीच आराम नाही. पाणी सध्या पीत होते ना, त्याचा पण त्रास होत होता. अय्या! हो, एवढा झालं होतं मला. आणि नंतर माहितीये का, माझ्या मिस्टरांनी आता गुरुवारी अभिषेक असते ना आमच्याकडे, मी समजा मग मी नव्हती गेली त्या दिवशी तब्येतच्यानं, तर हां, ह्यांनी गेले आणि फक्त महाराजला सांगितलं हां, आणि तिथला अंगारा आणला, तीर्थ आणलं मला हां. आणि घरी आले तर त्या दिवशी माझं जेवण गेलं ते. ओह! चमत्कार. किती छान, किती छान. हं. आणि त्याच्यानंतर एक आमच्या गावात म्हणजे इथं आम्ही राहतो ना, हां, तिथून एक गावाचा रस्ता आहे, पण तो नाही का तिथे बसेस फक्त दिवसा चालू असतात, संध्याकाळच्या वेळेस बंद होतात तिकडं. हां, म्हणजे हां, मग आता हे मला माहीत नव्हतं. माझ्या आईला, बहिणीला मी घेऊन गेली होती तिथे हां, आणि आम्ही तिथून आता कसं आता मग माहीतच नाही की तिकडून आता रस्ताच नाही. आपल्याला हं, येतच नाही, गाड्याच बंद झाल्या. हां, आता काय करावं? तर आम्हाला माहिती आहे ते एवढ्या फेऱ्याने यायला लागलं नागपूरवरून नाही का. हां, तर माहिती हां, आहे का म्हणजे अशात आमचा अर्धा पाऊण तास गेला. कोणाला विचारत होती मी, आता कसं जायचं आम्ही, कुठे जायचं असं तसं. तर कोणी सांगितलं मला फेऱ्यानं जायचंय तुम्हाला. हां, तर मी माहिती आहे ताई अशी ट्रॅव्हल्स किती मोठी यायची. मोठी ट्रॅव्हल्स आली आणि त्याच्यावर नाव काय मोठ्या अक्षरामध्ये हां. श्री स्वामी समर्थ. अरे वाह! आणि नावही छोटं-मोठं नाही किंवा स्टिकर नाही. हां, हां, खूप हां. मोठं नाव एकदम, की एकदम शॉक मी माझी बहीण आणि ताई म्हणते, "बापरे! हे तुमचे मायातुझे स्वामी आले म्हणते आपल्याला घ्यायला." आणि किती छान. मोठ्या राउंड मारून आम्हाला यायला लागलं. पण ते गाडीचं ते नाव पाहिल्यानंतर किती म्हणजे एवढा आनंद झाला मला, की नाही आहे महाराज आपल्यासोबत. आहेत, आहेत. खरंय. हो, हो. आणि म्हणजे असतातच त्या महाराज. मी कधी एकटी बाहेर न पडणारी आणि त्या माझ्या आई आणि बहीण इकडे नवीन होत्या. पण हां, मला त्यांना घेऊन यायला लागलं, तर महाराजने मला बरोबर आणलं घरी. बरं. किती छान. असे छोटे-मोठे अनुभव महाराज देतच राहतात ते. देतातच, देतातच. हो ना? जो सेवेत आहे त्याला स्वामी लांब करत नाही. हो, हो. आणि घराचा म्हणजे विश्वासच नव्हता ना आमचा की होईल म्हणून. आणि हो. घरचे लोकं आम्ही जेव्हा जरी विषय काढला ना, तर हं, नाही आम्हाला करायचं नाहीये, आम्हाला विकायचं नाहीये आणि घ्यायचं नाही, असं नाही, तसं नाही. फक्त मी आता ही सेवा चालू केली आणि गुरुचरित्र पारायण चालू होतं. 7 दिवसात आमचे असे विषय झाले घरात, हां. की आम्ही पाहणे सुद्धा सुरू केले घरं हे ते. आता अरे विषय फक्त आता ते शेतीला भाव येण्यासाठी हां, चांगला भाव आला, की ते शेती गेली, की आमचं इकडचं डील फायनल होऊन जाईल. हां. पण ताई शेती विकायचं म्हणजे वाईट वाटतं हो मला जरा. हो, वाईट वाटते पण ताई आता शहरात आपण इथं आले आहे आणि गावाकडे कसं मुलं जायला तयार नाहीये. हां, ते पण आहे. बरोबर. हो आणि आता मुलं कसे पायावर उभे करायचे आपल्याला तर स्वतःचं छत डोक्यावर असलं पाहिजे ना. हो, ते पण किराया आहे. किरायाच्या घरात किती वर्ष राहणार?
अगदी अगदी ते पण नाही बरोबर शेती आहे. तर विकायलाच नाही पाहिजे, पण आता पर्याय नाही आहे. हा आणि आता हा ते लोकं आजपर्यंत तयार नव्हते आणि तसं ते हातमजुरी आता पोट भरणं मुश्किल झालंय. आणि खरंय शिक्षण खरं हां. बरोबर. शिक्षण करायचं, आपण पोट भरायचं, की किराया देत राहायचं आपलं म्हणजे डोक्यावर छत असलं तर आपण पोट भरून शिक्षण करू शकतो मुलांचं. हो हे पण आहे बरोबर आहे. हां. मग आता काहीतरी तर काय नाही, हं. जाऊ दे जे हां. स्वामींची इच्छा आहे ना. तेच म्हटलं होतं, की महाराज हा फक्त तुम्ही करा. आम्ही बोलणार नाही. आम्ही काहीच नाही बोललो. मी बरोबर तर कारण की त्यांच्या भावाचे विषय आहेत ते बोलते आणि आपल्याला अधिकार नाही त्यांच्यामध्ये बोलण्याचा. आणि बरोबर फक्त आहे. महाराजला एकच म्हटलं होतं, की हं. जे काही कराल ना फक्त तुम्ही म्हणजे भांडणं नाही झाले पाहिजे. परिवार नाही तुटला पाहिजे माझा. म्हणजे अगदी तिन्ही अगदी भावना फक्त शांततेनं. हा हे आणि की जास्त महत्वाचं आहे. आशा नाही. जास्त आशा नाही मला. माझं फक्त बस स्वतः हे झालं डोक्यावर छत झालं की झालं. हो हो खरंय. बस किती पण छान झालं. अपेक्षा आहेत तुमच्या, खूप छान छान. हो. आणि हं. आमचा परिवार खूप छान आहे. माझ्या 3 जावा आता म्हणजे नणंद वगैरे नाही का. हा हा म्हणजे काहीही न करता त्यांची झालेली आहेत घरं. त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. पण हा. तरी आजकाल कोणी सोडते का ताई? नाही हं. नाही हो ताई, कोणी हं, नाही. हं. हो, पण मग एकदम महाराजांनी एवढं शांत केलं त्यांना आणि म्हणजे एकदम नॉर्मल याच्यात हसी-खुशीत झालेला आहे हा डिसिजन. अरे वा 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 किती हां, हां. छान. की हे म्हणजे आम्हाला विश्वास नव्हता, की एवढं प्रेमानं आणि एवढ्या शांततेनं होणार. न बोलता हा ते ते महत्वाचं आहे महाराजच ते. आहेत ना सेवेचा अगदी प्रभाव आहे. पण बरोबर. ताई सेवा घेतो ना आपण, फक्त ती करावी लागते म्हणून. अगदी अगदी. आता तर माझी मुलगी स्वतःच करते ती. हो मला म्हणते, "मम्मी तुला वेळ नाही का आज? मी करून घेऊ का तुझी सेवा?" म्हटलं, "मी पण बसते आणि दोघी मिळून होते." म्हटलं, "आपली अजून सेवा वाढते." हा खरंय खरंय. पण छान आहे. 8व्या वर्गात आहे ती. हो का. हं. मस्त मस्त. आणि मुलगा 10वीला आहे ताई. पेपर आहे आज पहिला त्याचा. अरे वा त्यांना त्याला भरपूर शुभेच्छा ताई परीक्षेसाठी. तर धन्यवाद छानच ताई. रिझल्ट लागणार त्याचा. हो, हो. हं, हं. तुळशीचं हं. पान बरोबर द्यात फक्त त्याला देत जा. हो, हो. हां? हो ताई, हो. हां. श्री स्वामी समर्थ ताई श्री हां. स्वामी समर्थ. मी धन्यवाद. शेअर करते हां ते. हो ताई, हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.